थोड्याच दिवसात मार्गशीर्ष महिना चालू होणार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यात सगळ्यांचे उपवास असतात आणि अशा उपवासात जर तुम्हाला सगळ्यात मोठा साबूवडा टेस्ट करायला मिळाला तर किती मजा ना। तसंच आम्ही मोठा साबूवडा टेस्ट करायला आलो आहे कोल्हापुरामध्ये। आईने एका भांड्यामध्ये घेतलेले आहेत हे भिजवलेले असे साबुदाणे, त्यामध्ये उकडलेला बटाटा असा मिक्स केलेला आहे, त्यात टाकलेला आहे शेंगदाण्याचं कूट आणि हिरवी मिरची बारीक वाटून त्याची पेस्ट यामध्ये टाकलेली आहे आणि हे मिश्रण चांगलं ओल्या हाताने मळून घेतलेलं आहे। हे मिश्रण एकजीव होईपर्यंत ताईंनी मळून घेतल्यावरती इथे ताई आपल्यासाठी बनवणार आहे ते साबूवडा। कोल्हापूर मंदिरात महालक्ष्मी मातेच्या दर्शनानंतर भवानी मंडपाच्या समोर या ताईच्या स्टॉलवर जर साबूवडा खाल्ला नाही तर काय खाल्लं। आईने हा साबूवड्याच्या पिठाचा गोळा बनवून असा हातावरती घेतलेला आहे आणि दोन्ही हाताला पाणी लावून हळूहळू हाताचा दाब देऊन हा गोळा भाकरीसारखा थापत आहे, जेणेकरून साबूवड्याचा आकार हा मोठा होत जातो आणि तो खायला क्रिस्पी, कुरकुरीत आणि टेस्टी लागतो। खरं सांगते माझा सगळ्यात जास्त फेवरेट हा साबूवडा आहे। जेव्हा पण मी कोल्हापूरला महालक्ष्मी मातेच्या दर्शनाला जाते तेव्हा नक्की या ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करते आणि हा साबू